तो 2017ला आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये 1,35,000 मतदान घेतलं होतं आणि आमच्या प्रतिस्पर्धेने जो पक्ष आहे समोरचा आमचा त्याने 1,80,000 घेतले होते. म्हणजे तो 50,000 डिफरन्स आम्ही मोजतोय. किती हजाराचा? 50,000चा. तो जास्त मोठा डिफरन्स नाही आहे आमच्यासाठी. म्हणून आम्ही 50% पूर्ण ठाणे शहरात मागणी आमचे वरिष्ठ करतात आहे, की आम्हाला पूर्ण ठाणे शहरात 50% आणि कळव्याचा राहिला भाग. कळव्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते, मी मंडळाध्यक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी धरलेली आहे, की आम्हाला प्रत्येकी 2 सीट पाहिजे. आणि युतीमध्ये आपल्याला युतीचे बोलणी करायचे निर्देश वर्ण दिलेले आहेत. युतीची जागा वाटप झाली की मग युती जाहीर होत असते. आता युती करावी, युतीची बोलणी करावी, जागा वाटपाचं सूत्र ठरवावं असे निर्देश दिलेले असताना जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. आता जागा जर आमच्या पातळीवर समाधानकारक वाटप झालं नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवर जाऊ, वरिष्ठ पातळीवर आमची फिर्याद मांडू आणि त्या उपर जे आम्हाला प्रदेशाध्यक्ष मान्य मुख्यमंत्री महोदय हे जे मार्गदर्शन करतील, आदेश देतील ते आम्ही पुढे पाळू. महायुती व्हावी हा निर्णय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे. यांच्यापेक्षा आम्ही कोण मोठे नाही आहोत. ज्या पक्षाचे कार्यकर्ते बोलतायत त्या पक्षांच्या वरिष्ठांना विचारा. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटतं ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी आम्ही लढावं, परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात तो निर्णय मान्य करावा लागतो. जे कोण लोक बोलतायत मला त्यांच्याविषयी वैयक्तिक नाही बोलायचं, परंतु कोण आहेत, कधी भाजपात आले, कधी काय, नक्की काय ते जर आपण तपासलं किंवा भाजपच्या नेत्यांना विचारलं तर याविषयी प्रतिक्रिया मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडनं घ्यावी.